मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त कर्नाटकातील सौंदत्ती डोंगरावर रेणुका देवीची यात्रा भरते. या यात्रेसाठी कोल्हापुरातील भाविकांची संख्या मोठी असते. यावर्षी सुद्धा या यात्रेसाठी कोल्हापुरातून हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. कोल्हापुरातील बहुतांश भाविक 1 डिसेंबरला यात्रेसाठी सौंदत्तीकडे रवाना झाले. यात्रेसाठीच्या प्रवासादरम्यान तसंच प्रत्यक्ष डोंगरावर पोहोचल्यानंतरचे सर्व धार्मिक विधी पार पाडत भाविकांनी रेणुका देवीला सवाद्य आहेर अर्पण करत देवीचं मनोभावे दर्शन घेतलं. 3 डिसेंबर हा यात्रेचा मुख्य दिवस होता. सकाळच्या वेळेत महिला भाविक देवीच्या नैवेद्याच्या तयारीत व्यस्त होत्या. सकाळी 11 वाजता परडी पूजन आणि जोग घातल्यानंतर दुपारी प्रसादाचं वाटप करण्यात आलं. रात्री 8 वाजता भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत देवीचा पालखी सोहळा पार पडला. पालखी सोहळा पार पडताच भाविकांनी परतीचा प्रवास सुरू केला. गुरुवारी पहाटे कोल्हापुरात पोहोचलेल्या भाविकांनी प्रथेनुसार ओढ्यावरील रेणुका मंदिरात कापूर लावून यात्रेची सांगता केली. मोरेवाडीतील रेणुका भक्त उज्ज्वला जाधव यांनी 150 भाविकांना मोफत सौंदत्ती यात्रा घडवली. त्यांच्या दातृत्वाबद्दल सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मंडलिक यांच्यासह अन्य भाविकांनी कृतज्ञता व्यक्त केली.